मित्रांनो नमस्कार. वासुदेव हरी पांडुरंग हरी माऊली माऊली. आज खूप मोठा सोहळा कुसुंगी लेकराईमध्ये आहे. लेकराईच्या ठिकाणी आज ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांची पालखी येणार आहे. त्याच्यासाठी सगळे भक्त आज या ठिकाणी जमा आहे. जसं की मी पंढरपूरमध्ये आहे असं फिलिंग होतं आहे, असं स्वरूप आलं आहे. आणि हडपसर तुकाराम महाराज असं सरळ पुढं निघते लोणीच्या ठिकाणी आणि तिथून पुढं सासवड रोडनी ज्ञानेश्वर महाराज, पुढं ज्ञानेश्वर महाराज असतात, त्याच्याच मागं तुकाराम महाराज असतात. आणि ह्या दोघांचंही जे संघ येण्याचं भाग्य आपल्याला लागतं बघण्याचं, तर ते हडपसरमध्ये लागतं. हडपसरमधलं प्रस्थान होती एक इकडं आणि एक तिकडं. आणि आपण भेकराईमध्ये असं जाणार आहोत. ऊन पडलंय छान, पाऊस थांबलाय माऊली. आणि आपण पाहणार आहोत की आता ती जी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ती येते भेकराईमध्ये. तुम्ही बघताय आता आपण निघालोय भेकराई चौकामध्ये. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं सर्वजण वाट पाहतात दर्शनासाठी. आणि तिथून पुढंच घाटापर्यंत काही लोक जातात. तिथून पुढं वारी सुरू होती त्यांची. भेकराई फुरसुंगी हडपसरमधले लोक ते सर्व भक्त तसेच पुढं वारीला सुरुवात होती. काही घाटापर्यंत जातात, त्या मागे नामाचा गजर करत. तर आपण पाहणार आहोत पुढं. तर कंटिन्यू बघत राहा. मी तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन दाखवणार आहे. थोड्याच वेळात पालखी येईल, तर तुम्ही तयार राहा पाहायला आणि दर्शनाला. रचली पंढरी माझा या ठिकाणी ठरावाचं आयोजन ठरावाप्रमाणे सर्व संस्थांचे मार्फत करण्यात आलेलं आहे. सर्व नागरिकांचे या प्रकारे आंदोलन करून या ठरावाचा लाभ घ्यायचा. आलेल्या सगळ्या माऊली भक्तांचं या ठिकाणी चरणाशी सारा तुझ्या जीवन गाणं खोला कंठी आमची कन्या शाळेची आता आपण बरोबर बाय.
चंद्रभागा आता टायाची नावे माऊलींच्या पालखीचं आगमन होतं. अजून थोडी वाट पहा. माऊली आहे ना मागं मुक्ताई पालखीची पार पडली. दोन दिवस दर्शन घेतले आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आनंद घेतला. श्री पूर्ण मागे चला. माऊली थोडं थोडं मागे चला मागे. साखरी करा चला. बंद वगैरे आणि मौली भक्तांचं ग्रामस्थांचं सहर्षाने स्वागत करण्यात येत आहे. या सर्व संस्थांच्या संयुक्त माऊली 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 हवा बाकी तर वारी कशा बाकी सेट भावी पोलीस मागवा आपल्या समोर दिसत थोडं मागवा असंच असतंय पोलीस ज्ञानेश्वर महाराजांच्या आगमन झाले, दर्शन झालं. अमोल घ्यायचा निघाली सासवडच्या दिशेने. बालाईशाह प्रतिष्ठान तसेच महालक्ष्मी उपसंस्था आणि दत्तनाथ उपसंस्था यांच्या मार्फत आम्ही पुन्हा कृष्णाचं स्वागत करतो. सर्वांना विनंती करतो की कृष्णगावचे माजी उपसरपंच संतोष नारपळे नगरसेविका